1920च्या माणगाव कॉन्फरन्समध्ये. कधी भेटला असेल? 1920च्या माणगाव कॉन्फरन्समध्ये हा बौद्ध भिक्षू आला होता, भिक्षू बोधानंद. आता बाबासाहेबांना ज्याने पाली शिकवली त्याचं नाव होतं ईश्वरदत्त मेधार्थी. 40च्या दशकामध्ये 1941 मध्ये बोधानंदांनी बाबासाहेबांना त्यांची जी बौद्ध संघटना होती त्या बौद्ध संघटनेचे बाबासाहेबांना त्यांनी ज्याला म्हणतात ऑनररी प्रेसिडेंट पद दिलं होतं 1941 मध्ये. तर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे देश आहेत, हे देश जे आहेत, हे सगळे जे देश आहेत याच्यामध्ये एक अशी एक म्हणजे मुवमेंट सुरू होती की आपण साम्यवादाकडे जावं. पण तुम्ही बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी पहा. बाबासाहेबांनी तेव्हा कुठल्या विषयावर व्याख्यान दिलं? तुम्हाला ठाऊक आहे का बाबासाहेब तेव्हा कुठल्या विषयावर व्याख्यान दिलं होतं? बुद्ध और कार्ल मार्क्स. जगाला बुद्ध पाहिजे की कार्ल मार्क्स पाहिजे. आणि त्या देशाला सांगितलं की तुम्ही बौद्ध आहात, तुमच्याकडे त्रिपिटक आहेत, त्या त्रिपिटकाचा तुम्ही गहन अभ्यास कराल. मार्क्सवादापेक्षा कितीतरी पटीने मोठी अशी विचारधारा तुम्हाला समता आणण्याची मिळते. साधारण गोष्ट तुम्ही जगाच्या पातळीवर जर तुम्ही अभ्यास केला, बौद्ध धर्माकडे लोक फक्त काय पाहत होते? फिलॉसॉफिकल मेडिटेशनच्या दृष्टीने. समाधी बौद्ध धर्माचा आवश्यक असा अंग आहे, आपण त्याच्यावर बोलू 2 मिनिटं. पण जर ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर ह्या जगाला सुखी करायचं असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याच्याकडे पाहणं आवश्यक आहे. माझा एक कोरियन मित्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे साऊथ कोरिया पहिलं बौद्ध राष्ट्र होता. आता काही वर्षांमध्ये ते राष्ट्र जे आहे ते खूप ख्रिश्चन राष्ट्र झाले, जिथे तिथे आपल्याला हे दिसतं. लोक कुठला धर्म स्वीकारतात त्याला आपला विरोध नाही. पण तो मला असं म्हटला की आमच्या देशामध्ये जे आहे ते आज आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे. कशी गरज आहे? विचार करा कशी गरज आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि बौद्ध धर्माची सांगड घातली. विचार करा बरं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या ज्या लोकांना ज्या ज्या देशांना लोकशाही पाहिजे, मग लोकशाही कशी असेल, त्याचे बेस काय असेल. आणि जर धर्म आपण सेपरेट करू शकत नाही, कारण काहीतरी माणसाच्या मनामध्ये असं आहे जे धार्मिक गोष्टीला प्रवृत्त करते. आता जगामध्ये एवढे धर्म नसते. काहीतरी आपल्या मानसिकतेमध्ये असं आहे की आपण धर्माकडे आकृष्ट होतो. नाहीतर जर नसते आपल्या याच्यामध्ये अंतःकरणामध्ये अशा गोष्टी नसत्या तर आपण खरंच एवढे जगामध्ये धर्म दिसले असते का? नाही. धर्माला सोडून आपण चालू शकत नाही. पण मग एका जागेवर धर्म आहे आणि एका जागेवर लोकशाही आहे. मग आपण कसं करायचं? ह्याची सांगड कशी घालायची? ती सांगड घालण्याचं खूप मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे बरं. जर आपण म्हणजे बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस या जगामध्ये झाला नाही असं माझं म्हणणं आहे. एकदम डीप अनालिसिस करून, बुद्ध धर्माचं डीप अनालिसिस, लोकशाहीचं डीप अनालिसिस, मार्क्सवादाचं डीप अनालिसिस करून बाबासाहेब आपल्याला विचार सांगायचे. खूप लोकांना बुद्धांचा धम्मच कळला नाही. इव्हन जे आपले जे होते ट्रॅडिशनल बुद्धिस्ट कंट्रीमध्ये त्यांना पण कळलं नाही की बाबासाहेब काय बोलत आहेत. आणि त्याची परिणिती बघा काय झाली. म्हणजे ऐतिहासिक याच्यात बघितलं आपण, बर्मा जे देश ज्या देशाने स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतःला बुद्धाच्या मार्गाला पूर्ण झोकून दिलं होतं. युनू ज्याचं नाव घेतलं जस्टिस तून, उबाखिन, तुम्ही नाही ऐकलं का? उबाखिन सत्यनारायण गोयकाचे गुरु ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. गव्हर्नमेंटच्या पैशातून सर्वप्रथम पहिलं विपश्यना केंद्र निर्माण झालं होतं 1952 साली. कुणाच्या पैशातून? गव्हर्नमेंटच्या त्या ऑडिट डिपार्टमेंटमधून काढलं होतं ते. ह्या देशामध्ये 1960 मध्ये काय झालं? सत्ता पालट झाली. काय झाली? आणि बाबासाहेब कधीपासून इशारा देत होते? 1950 पासून बाबासाहेब इशारा हे देत होते की आपले जे बौद्ध राष्ट्र आहेत ते भरकटत आहेत, हे मार्क्सवादाकडे चालले. जर भगवान बुद्धाच्या धम्माचं जर आपण मॉडर्न टाइम्समध्ये जर इंटरप्रिटेशन केलं नाही की तो कसा मार्क्सवादापेक्षा श्रेष्ठ आहे, तो कसा कॅपिटलिझमपेक्षा श्रेष्ठ आहे, तो कसा एक जगाच्या हिताचं अर्थशास्त्र देऊ शकतो, तो कसा लोकांच्या कामासाठी येऊ शकतो, हे जर आपण आकलन केलं नाही तर बौद्ध धर्माला बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा धोका आहे. आपण बघितलं ते इतिहासाच्या दृष्टीमध्ये. आणि बाबासाहेबांची दृष्टी बघा. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची व्याख्या केली. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा विषय. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची व्याख्या केली. कशी व्याख्या केली?
बहुजन हिताय बहुजन सुखाय. अजून एक शब्द आहे. कोणता शब्द आहे? आपण फक्त बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणतो आणि तिसऱ्या शब्दावर थांबतो. कुठला शब्द आहे? लोकानुकंपाय. मला असं वाटते की बहुजन हिताय आणि बहुजन सुखायपेक्षा महत्वाचा शब्द आहे लोकानुकंपाय. कसा आहे पहा, त्या शब्दाची आपण उकल करूया. अनुकंपा. कंप म्हणजे काय? कंप म्हणजे काय? व्हायब्रेट होते. लोकानुकंपाय, लोकानुसार व्हायब्रेट होते. तुम्हाला माहित असतील की 4 ब्रह्मविहार आहेत, माहित आहे? त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे? मैत्री, मेत्ता. मेत्ताचा अर्थ काय? मैत्री हा तर हे झाला. मे आत्ता म्हणजे मे आत्ता, माझ्यासारखा तू. ऍज आय एम सो दे आर. बाबासाहेब काय म्हणतात इंग्रजीमध्ये? बुद्ध धर्मामध्ये काय म्हणतात? ऍज आय एम सो दे आर. जसा मी तसे ते. ही मैत्रीची बेसिक कन्सेप्ट आहे. मे आत्ता, माझ्यासारखा तू, तुझ्यासारखा मी. जगामध्ये बुद्ध धर्माच्या का बरं प्रचार प्रसार झाला? कारण जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक असा व्यक्ती होऊन गेला ज्याने सांगितलं की सगळे लोक एक समान आहेत. रॅडिकल इक्वॅलिटी. 2 लोकांमध्ये कुठलाही अंतर नाही. मी बुद्ध होऊ शकतो, तुम्ही पण बुद्ध होऊ शकता. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, कुठला कलर आहे, स्त्री आहात, पुरुष आहात, श्रीमंत आहात, गरीब आहात, बट एव्हरीबडी कॅन बी द बुद्ध. हा सगळ्यात मोठा संदेश भगवान दिला होता, रॅडिकल इक्वॅलिटी. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार एवढा फास्ट झाला. भगवंताने सगळ्यात पहिले जगामध्ये हा संदेश आणला. मग आता पहा कन्सेप्ट मी आत्ता. आता समजा मी असा विचार करून राहिलो की तुम्ही माझ्यासारख्या. समजा जर तुम्ही दुःखात असाल तर माझ्या मनात काय निर्माण होईल? काय निर्माण होईल? तुमचे दुःख पाहून. समजा एखाद्या आईचा मुलगा बिमार असला तर तिच्या मनामध्ये काय निर्माण होईल? त्याचं दुःख पाहून करुणा. काय निर्माण होईल? करुणा. करुणा कुठून निर्माण होते? मे आत्ता, मैत्री, मेत्ता. आणि करुणा म्हणजे काय होते? हा पण शब्द खूप इम्पॉर्टंट आहे पालीमधला. कर उना. रुना म्हणजे रडणे आणि कर म्हणजे ऍक्शन. करुणा म्हणजे ऍक्शन पार्ट आहे. हा जो कर शब्द काय सांगतो आपल्याला? काहीतरी करा. आपली करुणा कशी असते? शाब्दिक. पण बुद्धाची, बाबासाहेबांची करुणा कशी असते? त्यांच्या कृतीतून दिसते. बाबासाहेबांना डायबिटीस होता असा उल्लेख आहे की जेव्हा 1940 मध्ये बाबासाहेबांनी पाहिलं की मी जे सगळं आपल्या लोकांसाठी हक्क कमावले ते गमावणार आहे, बाबासाहेबांचे असं म्हणतात की 20 किलो वजन कमी झालं. किती किलो वजन? 20 किलो वजन कमी झाला. म्हणजे बाबासाहेबांबद्दल आपण विचारच करू शकत नाही. त्या माणसाने, ज्या माणसाची करुणा होती त्याच्याबद्दल आपण विचारच करू शकत नाही. ते आपल्या विचाराच्या बाहेरची करुणा आहे. आता समजा मी असा विचार केला की तुम्ही माझ्यासारखे आता तुम्ही सुखी असाल तर माझ्यामध्ये काय निर्माण होईल? मुदिता. काय निर्माण होईल? मुदिता. आणि विदाऊट फेल 24/7 आपल्या मनामध्ये असे विचार असतील, विदाऊट डिस्क्रिमिनेशन. हा माझा आहे, हा तुझा आहे. त्याला म्हणतात उपेक्षा. काय म्हणतात? उपेक्षा. आणि उपेक्षा इज द हायेस्ट फ्रीडम. उपेक्षाला काय म्हणतो आपण? सगळ्यात मोठं स्वातंत्र्य. आता विचार करा, असं बौद्ध साहित्यामध्ये पण आहे. तर बाबासाहेबांनी असं म्हटलं की जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे तत्व मी फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतलं नाही, तर कोणाकडून घेतलं? माझे गुरु. हा शब्द महत्वाचा ना. माय गुरु बुद्धांकडून घेतलेला आहे. आता बघा, अनुकंपा, लोकानुकंपाय. लोकानुकंपाय म्हणजे काय? मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा. आता बघा, जे मुदिता आणि करुणेला जर आपण ब्रॅकेट केलं तर त्याला समता म्हणतेलं आहे. काय म्हणतेलं आहे? समता. आणि उपेक्षा इज द हायेस्ट फ्रीडम. म्हणजे काय? स्वतंत्रता. मग मेत्ता म्हणजे काय? बंधुत्व. समजलं तुम्हाला? हा, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे सरळ आपल्याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये दिसतं. आता बाबासाहेबांचं समोर चाकून बघा. बाबासाहेबांनी काय म्हटलं की जगामध्ये लोकशाहीचे वेगवेगळ्या पातळ्या असतात. एक पातळी असती सामाजिक लोकशाही, एक पातळी असती आर्थिक लोकशाही आणि एक पातळी असती राजनैतिक लोकशाही. राजनैतिक लोकशाही आपल्याला माहित आहे. काय राजनैतिक लोकशाही? वन मॅन
वन वोट, प्रत्येकाला वोट देण्याचा अधिकार आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार. इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक लोकशाही म्हणजे काय की प्रत्येक माणसाला त्या याच्यामध्ये रिसोर्सेसमध्ये सहभाग दिला पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज. आणि जे सोशल जी लोकशाही आहे, सामाजिक लोकशाही म्हणजे वन मॅन वन व्हॅल्यू, प्रत्येक लोकांचं मूल्य काय असेल समान, ही म्हणजे सामाजिक लोकशाही. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की सामाजिक लोकशाहीचा पाया जो आहे तो आहे मैत्री. मैत्री म्हणजे सामाजिक लोकशाही. आता हे जे मी तुम्हाला सरळ करून सांगतो याच्यामध्ये बाबासाहेब खूप डीपमध्ये गेलेले आहेत बरं, कारण त्यांची विद्वत्ता 2 PhD, ते जगातल्या टॉप कॉलेजमधून, बार ॲट लॉ. त्यांचे आपण पुस्तक वाचतो तर आपली बुद्धी डेव्हलप व्हायला लागते. एखाद्या म्हणजे असं नॉर्मल माणसाने पण त्यांची पुस्तक वाचण्यास सुरुवात केली तर त्याची पण विचारशक्ती हे होते, प्रभावित होते. तर बाबासाहेबांनी खूप सखोल असा अभ्यास करून आपल्याला हे जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला दिलं. आणि बाबासाहेबांनी जगाचं सुद्धा आकलन करून आपल्याला सांगितलं की जगाला जर खरंच मार्ग पाहिजे असेल तो म्हणजे बुद्धाचा मार्ग असेल. आणि हे सांगतात त्यांनी बुद्धाच्या धम्माची व्याख्या आपल्याला दिलेली आहे, जी तुम्हाला मी काय सांगितली आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. पण आपल्यासाठी अजून एक महत्त्वाचा शब्द सांगितला बाबासाहेबांनी, कोणता, लोकानुकंपा. आपण आपल्या मनामध्ये कंपन निर्माण झाली पाहिजे. आणि ते कंपन केव्हा निर्माण होती, जेव्हा ॲज आय एम सो दे आर, जसा मी तशी ती. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की